एबीपी स्टार न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शिरूर कासार शहरातील ज्ञानराधा जी बँक आहे बंद पडलेली आहे, तर तिथं एक उपोषण सुरू आहे। तिथं आपण आज पोहोचलेलो आहोत। शिरूर कासार तालुक्यातील जे ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक होती ती बंद पडलेली आहे आणि इथं बंद पडल्याच्या नंतर हे बँकेचे जे 6 ते 6.5 हजार खातेदार होते, त्याच्यापैकी 3.5 ठेवीदार आहेत आणि ठेवीदारांपैकी आज खातेदार आणि ठेवीदार यांनी आज इथं एक उपोषण सुरू केलेलं आहे। आपल्या खात्यामधील जे पैसे आहेत, बँकेच्या अकाउंटवर जे रक्कम जमा आहे, तर ती रक्कम त्यांना वापस मिळण्यासाठी त्यांनी इथं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण अन्नत्याग सुरू केलेला आहे। माझ्यासोबत इथं सोपान मोरे आहेत, आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत। कशा प्रकारे आंदोलन सुरू आहे, काय माहिती सांगा। मी आज या शिरूर तालुक्यातील शिवसेना उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने शिवसेना तालुका प्रमुख या नात्याने मी शिरूर तालुक्यातील सर्वच गोरगरीब ठेवीदारांच्या खंबीरपणे पाठीशी उभा राहण्याचं पक्षाच्या वतीने मी काम करत आहे। आणि विषय असा आहे की या ज्ञानराधामध्ये आपल्या तालुक्यामधील ऊसतोड कामगार, मजूर, बिगारी काम करणारे, शेतमजुरी करणारे अशा गोरगरीब लोकांचे पैसे या बँकेमध्ये गुंतलेले आहेत। सुरेश कुटेने जो मूर्खपणा केला, या गोरगरिबांच्या जीवाशी खेळण्याचा जो प्रयत्न केला, त्यांनी जो केला ते केला, पण सरकारने तरी सरकारच्या ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की याच्यात मला वाटतं, मी मगाच विचारलं तर काहीतरी 26 का 25 लोक अटॅकने गेलेत। काही लोकांना पॅरालाइज झालाय, काही लोक चिंत्या रोगाने परेशान आहेत, काही लोक जेवायचं बंद आहेत, काही महिलांना झोप येईना, रात्रंदिवस परेशान आहेत, लोक रात्रंदिवस खूप परेशान आहेत। यांचे पैसे लवकरात लवकर या सरकारने देण्याचं काम करावं, अन्यथा शिवसेनेच्या वतीने याच्यापेक्षा या ठेवीदारांसाठी याच्यापेक्षा भयानक असं तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत या ठिकाणी। आजच्या आंदोलनाचं स्वरूप काय आहे? आजच्या आंदोलनाचं स्वरूप असं आहे की या झोपलेल्या सरकारला जागा करण्यासाठी एक दिवशी अन्नत्याग उपोषण शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मी बसलेलो आहे। माझ्याबरोबर शिरूर तालुक्यातील सर्व ठेवीदार आहेत। या सरकारने खरं तर हा निर्णय फास्ट ट्रॅक मध्ये टाकून या गोरगरीब जनतेचा आता अंत पाहू नये, कारण हताश झालेले आहेत, परेशान झालेले आहेत हे ठेवीदार। खूप त्यांच्या जिव्हारी हा विषय लागलेला आहे। सरकारने आणि आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री, कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना तुमच्या माध्यमातून, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक नम्रतेची, या ठेवीदाराच्या, शिरूर तालुक्याच्या ठेवीदाराच्या वतीने मी नम्रतेची विनंती करतो की या विषयाकडे तुम्ही तात्काळ लक्ष घाला आणि ह्या गोरगरिबांना तुम्ही वाचवताल अशी अपेक्षा करतो। इथं काही व्यापारी पण आहेत। आज आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। ज्ञानराधा बँकेमध्ये अनेक लोकांचे पैसे गुंतलेले आहेत, काय मागण्या आहेत? आमची मागणी फक्त एकच आहे। आजपर्यंत जवळपास आम्ही सचिन भैया उबळे यांच्या नेतृत्वात जवळपास 11 ते 12 महिने आम्ही आजपर्यंत आंदोलन केलेलं आहे। पण त्याच्यामध्ये सचिन भैया यांनी प्रत्येक वेळेस उपोषण, रस्ता रोको यामध्ये प्रत्येक शिरूरच्या आणि शिरूर तालुक्यातल्या ठेवीदारांनी त्यांना साथ दिलेली आहे। तसंच आष्टी पाडोदा शिरूरचे आमचे आमदार सुरेश अण्णा धस यांनी सुद्धा हा प्रश्न विधानसभेमध्ये मांडलेला आहे। त्याबद्दल मी त्यांचे प्रथमतः सर्व ठेवीदारांच्या वतीनं, शिरूर तालुक्याच्या वतीनं त्यांचे आभार मानतो। तसेच सोपान काका मोरे यांनी सुद्धा आजपर्यंत भरपूर आंदोलन केले आणि ठेवीदार आज रस्त्यावर उतरायला तयार नाहीये। आज हे असो किंवा सचिन उबळे असो, यांनी आज प्रत्येक वेळी प्रत्येक ठेवीदाराच्या वतीनं आंदोलन असो, रस्ता रोको असो, उपोषण असो, असे प्रत्येक त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन केलेले आहेत। पण त्यांना ज्याप्रमाणे जेवढी ठेवीदारांनी साथ द्यायला पाहिजे तेवढी त्यांना साथ दिलेली नाहीये। आणि आमची मागणी फक्त एकच आहे, लवकरात लवकर या शासनाने सुरेश कुटेची प्रॉपर्टी जेवढी जप्त केलेली आहे ती प्रॉपर्टी लिलाव करून लवकरात लवकर ठेवीदारांचे पैसे द्यावात ही विनंती आहे। आणि माझा अजून एक प्रश्न आहे सरकारला, जर ह्या प्रॉपर्टी सुरेश कुटेच्या प्रॉपर्टीवर जर लोन आहे, इतर म्हणजे नॅशनल बँकेचं लोन आहे म्हणतात, तर ते लोनची समजा जर त्याचं व्याज जर वाढत असेल तर ठेवीदार हातात काय राहील? ह्या हिशोबाने आमचं फक्त एकच मागणी आहे, लवकरात लवकर सुरेश कुटेच्या प्रॉपर्टीचा लिलाव करावा आणि आमचे पैसे द्यावा। शिरूर तालुक्यातील किती खातेदारांचे पैसे गुंतलेले आहेत? जवळपास शिरूर तालुक्यामध्ये म्हणजे खातेदार जे आहेत 6-6.5 खातेदाराची संख्या आहे। त्याच्यामध्ये 3-3.5 ठेवीदार आहेत। या खातेदारांची काही रक्कम वगैरे एकत्रित सांगता येईल? अंदाजे रक्कम म्हणजे अशी ऐकलेली आहे 80-85 कोटीच्या आसपास आहे। आणि इथलं लोन जे आहे वाटप लोन, ते सुद्धा एक अंदाजे म्हणजे 3-3.5 कोटीच्या आसपास फक्त लोन आहे वाटलेले। आणि गोल्ड लोन जे आहे ते 74 लाख रुपये आहे। म्हणजे ठेवी कुठं आणि वाटप किती याचं जर तुलनेमध्ये जर पाहिलं तर 5% सुद्धा रक्कम यांनी वाटलेली नाही, म्हणजे कर्ज स्वरूपात वाटलेली नाही। ज्ञानराधा बँकेमधील इथं काही महिला पण आहेत, त्यांचे पण इथं बँकेमध्ये पैसे गुंतलेले आहेत। आपण त्या महिलांना आज विचारूत की किती पैसे त्यांचे ह्या बँकेमध्ये गुंतलेले आहेत।
आपण कोणत्या गावचे आहात? शिरूर. किती पैसे आपले रक्कम या बँकेमध्ये आहे? 10 ला. 10 लाख. किती वर्ष झाले? आता झाले 1.5 वर्ष. आपण ताई आपलं गाव कोणतं? गोमावाडा. किती पैसे आपल्या ह्या बँकेमध्ये गुंतलेले आहेत? 30-40 लाख रुपये. आपलं नाव? सुनीता. बँकेमध्ये आपली रक्कम किती आहे? 12 लाख. इथं काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांनाही आपण बोलू. बाबा, आपले पैसे बँकेमध्ये किती राहिलेत? 15 लाख आहे. काय वापस काय मिळाले का? नाही मिळाले. आज जे आंदोलन चालू आहे, काय सांगाल माहिती? आता हे आंदोलन आता जो 1.5 वर्षापासून चालू आहे आणि पहिलं 1 वर्ष तर हे असंच गेलं. सुरेश कुटे यांनी आता देणार मग देणार असं करत त्यांनी ते 1 वर्ष पूर्ण झालं आणि नंतर मग आता मिळणारच नाहीत अशी सगळ्या खातेदारांची ठेवीदारांची समजूत झाली आणि मग हे आंदोलन सुरू झाली. आता याच्यात आता हे जे सर्व जे काम ठेवीदार आहेत तर अतिशय गोरगरीब जनता आहे साहेब. मोलमजुरी करणारे शेतकरी, ऊसतोड मजूर आहेत आणि अतिशय हाल अपेष्टा सहन करून 1-1 रुपया करून त्यांनी एक भविष्याची तरतूद, मुलींचं लग्न या दृष्टिकोनातून त्यांनी ती पुंजी आपली साठवून ठेवलेली आहे. परंतु आता ते मिळतील न मिळतील इथपर्यंत येऊन त्यांच्या हे झालेले आहेत. तेव्हा सरकारने यामध्ये थोडंसं लक्ष घालून सुरेश कुटेकडून ही रक्कम ह्या गोरगरिबांची त्यांना परत मिळावी ही आजच्या ह्या आंदोलनाच्या पाठीमागची मुख्य भूमिका आहे. आपली मागणी नेमकं कोणाकडे आहे? सरकारकडे आहे? नाही, आता लिक्विडेटर नेमलेले आहेत असं समजतंय. त्याच्यानंतर त्यांची सुरेश कुटेची प्रॉपर्टी बरीचशी जप्त केलेली आहे, परंतु त्याची विक्री झालेली आहे असं अजून काय कुठं हे होत नाही. तेव्हा लोकांचा एक संभ्रम, एवढी वर्ष झाली तरी अजून ते जप्त झालेली प्रॉपर्टी ती विक्री होत नाही. मग या लोकांचे पैसे कधी मिळणार हा एक संभ्रम या ठेवीदारांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. एकूण पैसे बँकेत टाकले आणि बैल घेण्यासाठी पैसे काढावं म्हणलं तर निघलेच नाही. म्हणजे बँकेत म्हणजे हे झाले ते परत पैसे दिले नाही मला त्यांनी. म्हणजे इथं काही शेतकरी आहेत. बाबा, काय नाव आपलं? श्रीरंग माणिकराव राक्षे. किती रक्कम गुंतली आहे आपली? माझी 13 लाख रुपये रक्कम गुंतलेली आहे आणि मी प्रॉपर्टी एकूण रक्कम बँकेमध्ये टाकली, परंतु ही सुरेश कुटेनी त्यांचे कर्मचारीला टक्केवारी देऊन आमच्या घरापोत येऊन त्यांनी पैसे जमा केले. आम्हाला नादी लावलं, आम्हाला फसवलं आणि सगळे पैसे त्यांनी बँकेत घेतले. वारंवार चकरा मारल्या, पैसे दिले नाही. आता सुद्धा सध्या आमची आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. जर सरकारने किंवा न्यायालयाने लवकर निर्णय नाही दिला तर आमच्या शिरूर शाखेचे काही लोक बँकेच्या दारात आत्महत्या करण्याच्या तयारीत आहेत. तरी लवकरात लवकर आमचे न्यायालयाने आणि सरकारने विचार करावा, नसता आम्ही बँकेपुढे आत्महत्या करण्यात प्रवृत्त आहे. इथं काही आम्हाला लोक पण आहेत, त्यांचे पण काही पैसे गुंतलेले आहेत. बाबा, आपलं नाव काय? माझं शेख कासम शेख राहणार शिरूर. माझे पैसे 1 लाख आपले 10 लाख रुपये माझे बँकेत टाकले आहेत आणि सुरेश कुटेनी मोबाईल मध्ये जे म्हणत होते की मी 15 दिवसांनी देतो, 8 दिवसांनी देतो, हा आम्हाला खाली भूल येते जेव्हा आम्हाला हे केलं आम्हाला त्यांनी. आणि त्यांचे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला जी केलंय की कासमभाई तुम्ही काय पैसे तुम्ही काढू नका. माझ्या मुलाने 3.5 लाख रुपये इथून काढून घेतले. त्या टायमाला आमचा मुलगा म्हणला की हे बँक आपले पैसे काढून घ्या. तर साहेब लोक आम्हाला असे म्हणले की तुम्ही कशाला घाबरतो, तुम्ही आम्ही आहेत ना तुमचे आणि तुम्ही पैसे काढू नका. तुम्हाला हे 10% 20% तुम्हाला पैसे कमी होते आणि 2 महिन्याकरता कशाला तुम्ही पैसे काढता. हे आम्हाला भुलते बिन आम्हाला हे केलं, आम्हाला आडवीला आणि त्यांनी आम्हाला पैसे नाही दिले आम्हाला. त्याच्यानंतर आम्ही बँकेचे कर्मचारी पूर्ण बँक भरली होती. त्या टायमाला मी पैसे काढ म्हणजे माझे पैसे त्यात मध्ये ॲडव्हर्टाईज झाली. त्याच्यानंतर मी ते पावत्या परत घेतल्या हातामध्ये. त्या टायमाला त्यांचे माझे फोटो काढलेत आणि सगळे. आणि त्याच्यानंतर आम्ही मोरे साहेबाबरोबर आम्ही मोर्चा केला. मोर्चा बरोबर तिथे मी झालो. त्याच्यानंतर माझं ऑपरेशन झालं. ऑपरेशन करता मला पैसे नाहीत आणि मी लोकांचे कर्ज काढून मी ऑपरेशनला 20,000 रुपये त्यांनी मी बँकेचे टाकले, मी दवाखान्यात टाकले आणि ते मी 1-1 रुपया करून मी हमाली करतो आणि हमाली करताना मी 1-1 रुपया घामाने लोखंड
उतरवितो, सिमेंट उतरवितो आणि असे करून मी माझ्या पुढे मथारपणी मला 2 पैसे माझ्या कामाला यावा असे मी पैसे टाकलेले आहेत. आणि मी पुढे पैसे नाही मला मिळत नाही तर मी पुढे बँकेसमोर मी आत्महत्या करणार. मी तुम्हाला बँकेकडून काही आश्वासन दिलंय का, पैसे वापस लेखी आश्वासन काही? मला काहीच लेखी दिली नाही. त्यांनी फक्त मला म्हणले की पुढे पैसे मिळतील आणि तुम्ही काही घाबरू नका आणि तुमच्या पैशाला काही होणार नाही, तुमचे पैसे मिळून जाणार, बँक काही बंद पडत नाही. गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून सामान्य जनतेने अतिशय विश्वासाने या ज्ञानराधा बँकेमध्ये पैसे ठेवले होते. पण काही कारणास्तव बँकेला अडचण आली, काय झालं त्यांचं काही माहिती नाही. पण आज हे एकदम गोरगरीब ठेवीदार आहेत, हे अतिशय संकटात आहेत, अतिशय दुःखात आहेत. यांनी अतिशय ऊसतोड करून मोलमजुरी करून अतिशय कष्टाने 1-1 रुपया गोळा करून हा ह्या बँकेत ठेवला होता. आणि ह्या बँकेला म्हणजे यांच्यावर नियंत्रण कोणाचं आहे का नाही आहे. आज आपण भारत देशामध्ये काहीच अशक्य नाही. लोक म्हणतात मोदी आहे तो मुमकिन आहे, फडणवीस साहेब आहे तरी काही अशक्य नाही. आज एखादा प्रकार झाला तर हे 1 मिनिटात सगळी यंत्रणा कामाला लावू शकते. तर मग हाच गोरगरीब जनता हा मतदार आहे ना, हा आदरणीय मोदी साहेबाला बी मतदान केलेलं आहे, आदरणीय महायुतीला कुणाला जे सरकारमध्ये असतील त्यांना केलेलं आहे आणि महिलांनी बी केलेलं आहे. आज सर्वात जास्त या बँकेमध्ये महिलांचे, आज तुम्ही लाडकी बहीण योजना म्हणता, आज तुम्ही सगळ्या गोष्टी म्हणता, मग हे तुमचे मतदार जगले नाही पाहिजेत का? आज ह्या बँकेमध्ये कितीतरी लोकांनी पैसे ठेवलेत, यांनी आत्महत्या केल्यात. हे सरकार कधी निदर्शन देणार आहे? अजून ह्या ठेवीदाराच्या किती आत्महत्या बघायच्या तुम्हाला? काही अजून इथं काही शेतकरी आहेत, आपले किती पैसे गुंतलेले बँक? सर आता सांगायचं झालं म्हणजे हे पैसे म्हणलं की फाशी घ्यावं वाटते. भानगड असे ह्या टोनगेंनी आजपर्यंत नको तेवढे हाल केलेत. माझं पोराचं शिक्षण मी लोकांकडून घाण राहिलो सारखं झालो आणि पैसे घेऊन शिक्षणाला भरलेत. इतके ही निंदनीय गोष्ट आहे. ह्या सरकारला म्हणजे अजून जागे आहे ना, म्हणजे इतके हाल आहेत आमचे. त्याच्यासाठी कोणाला सांगितलं, रस्ता रोको केले, सगळे सवंगडी आमचे रस्ता रोकत होते, शेतकरी आले, बाया माणसं उन्हात होते, त्यांनी कोणाचाही प्रतिसाद त्यांना अजून मिळालेला नाही. मग असंच जर राहिलं तर शेतकऱ्यांनी पुढे करायचं काय, हा आमचा एकमेव प्रश्न आहे. आणि मी त्यांना अजून बी जर समजा ते आम्हाला सगळ्यावर गुन्हे दाखल होते, यांच्यावर अजून गुन्हे दाखल नाहीत नीट, त्यांच्या राजरोज बायका ते यमानाने फिरतात आणि आमच्या बायकांना घालायला चापला नाहीत. ही दयनीय अवस्था आहे. म्हणून आम्ही सगळ्यांना विनंती करतो, अजून बी वेळ गेला नाही, जे गोरगरिबाचे पैसे ते देऊन टाका. सुरेश कुटेंना अटक करण्यात आलं, त्यांच्यावर गुन्हा पण दाखल करण्यात आलाय. मग आता पैशासाठी मिळेल म्हणून काही आश्वासन वगैरे देण्यात आलं आपल्याला? काही आश्वासन देण्यात आलेलं नाही. ते तर सरळ सांगतो, आता मी मोकळा झालो, असं लोक आम्ही ऐकतो. जर त्यांनी द्यायचे असते तर आता पण दिले असते ना. आपली मागणी कोणाकडे आहे पैशासाठी? आपली मागणी आम्ही आमच्या ते वकील साहेब दिलेले सगळे म्हणजे प्रतिनिधीकडे आहे सगळे. आता कोणाकडे करायचं, नेमकं रडायचं कोणाकडे? शासनाकडे आम्ही सगळे म्हणजे हे केलेलं आहे, तरी अजून कशात काही नाही. किती रडलं तर आई पाणी म्हणजे पाजितच नाही. अशा आयला जिवंत जाळलं पाहिजे असं मला वाटतं. काय उपयोग यांचा? आपण जे बँकेमध्ये रक्कम जमा केली तर ते कधी जमा केली ती रक्कम? ते साधारण 2 वर्ष 2.5 वर्ष होऊन गेले. कारण ते मी रिटायर झाल्यानंतर माझे सर्व पैसे स्टेट बँकमध्ये होते आणि मी स्टेट बँकचाच कर्मचारी आहे आणि मी तिथून पैसे काढणार नव्हतो. परंतु मला अशी काही गरज लागल्यामुळं मला ते पैसे काढावं लागले. आणि इथले जे स्टाफ आहे यांचा, मॅनेजर स्टाफ वगैरे आणि क्लरिकल वगैरे, यांनी ह्या लोकांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला सिनियर सिटीजन मध्ये त्याचा इंटरेस्ट वगैरे देऊ आणि ते पैसे आमच्याकडे जमा करा. आम्ही स्टेट बँक मधून पैसे काढले, लालची पोटी ते पैसे आम्ही इथं टाकले आणि ते पैसे आम्हाला 1 रुपया सुद्धा परतावा आम्हाला मिळालेला नाही. तर कृपा करून आमचं म्हणणं आहे की तुम्ही फक्त जो जवान शहीद होतो याच्या डेड बॉडीला खांदा लावून फक्त अमर रहेच्या घोषणा देतात. आणि वैयक्तिक तसं जर पाहिलं तर फौजी विषयी आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि त्यातल्या त्याच बीडमध्ये कुठल्याही कर्मचाऱ्याला किंवा कुठल्याही व्यक्तीला माजी सैनिकाचं काही देणं घेणं नाही. फक्त तेवढ्यापुरतं गाणे लावतात आणि तेवढ्यापुरतं ऐकतात आणि निघून जातात. माझे खूप कष्टाचे पैसे आहेत. मी 80 फूट बर्फामध्ये ड्युटी केलेला माणूस आहे आणि ते पैसे माझे इथे गुंतलेले आहेत. तरी माझं सरकारला माझी विनंती आहे की बा हे पैसे माझे मिळून द्यावं.
आज आंदोलन सुरू आहे. पैसे गुंतलेले आहेत अनेक लोकांचे, तर काय माहिती सांगा. शिरूर शाखेमध्ये आम्ही बरेच दिवसापासून खाते ठेवले आणि काही पैशाचे आम्ही लोकांना दाखवून आणि आम्ही इतर बँकातले सुद्धा पैसे काढून या बँकेमध्ये पैसे व्याजाच्या जास्त दर असल्यामुळे ठेवले. पण त्यांनी आम्हाला इतक्या प्रकारची सोयी सुविधा देण्याचा प्रयोग केला की जेणेकरून लोकांनी या बँकेमध्ये पैसे आणून जास्तीत जास्त गुंतवणूक करावं अशा प्रकारचे लोकांना आम्ही दाखवून त्यांनी गुंतवणूक भाग पाडले आणि लोकांना वेळोवेळी भेटी गाठी घेऊन पैसे गुंतवण्यास परावर्त केले आणि लोकांना एक प्रकारे यांनी पैसे गोळा करण्याकरता एक प्रकारे जाळ्यामध्ये ओढल्यासारखं केलं आणि यांची सरासर लोकांची त्यांनी फसवणूक केली आणि लोकांची फसवणूकच केली नाही तर काही लोकांना आज अशी परिस्थिती आहे की शेवटच्या क्षणाला शेवटच्या श्वासापर्यंत लागणारा पैसा हा त्यांनी जमा करून बँकेमध्ये ठेवला आणि आता ह्या शेवटच्या श्वासाला त्यांना काय करावं आणि कशावर जगावं आणि काय आधार आहे आपल्या जीवनामध्ये शेवटच्या क्षणाला हेच त्यांना आज कळाना. कारण 2 रुपये खिशामध्ये नसताना जगायचं कसं ह्या माणसाला कळाना. आणि आता परिस्थिती अशी झाली की दवाखाना सुद्धा जर समजा करायचा म्हटलं तर यांना वेळोवेळी विचार करायची पाळी आली की दवाखाना करायचा कसा. आणि या लोकांच्या वेदनापोटी लोकांना अटॅक यायला लागले, लोकांना त्रास व्हायला लागला. तर या अशा प्रकारचे एखाद्या सावकाराचे पैसे जर एखाद्या सावकाराने मागितले आणि एखाद्या माणसाने जर आत्महत्या केली तर त्या सावकारावर 302 कलम लागली जाते आणि त्याला अटक केली जाते. तर ह्या अशा प्रकारचं जर ह्या कुठेच्या जर समजा संस्थेमध्ये ठेवलेल्या पैशामुळे एखाद्या माणसाला जर अटॅक आला तर ह्या कुठेला 302 कलम का लावू नये गव्हर्नमेंटने. त्याला कलमा लावा आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावा. आणि आमची तर असे म्हणणं आहे की या लोकांच्या प्रॉपर्ट्या ज्या जप्त केल्यात यांच्या प्रॉपर्ट्याचा लिलाव करून आमचे पैसे लवकरात लवकर यांनी देण्याचा सरकारने प्रयत्न करावा एवढीच आमची सरकार दरबारी विनंती आहे.